नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या शिक्षण क्षेत्रात सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. हा विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टेटबद्दल. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील खासगी शाळांवर याचा नेमका काय आणि कसा परिणाम होऊ शकतो यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. हा विषय अत्यंत संवेदनशील आणि सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. चला तर मग या संपूर्ण विषयाच्या खोलात जाऊन तो समजून घेऊया. आता झालंय असं की शिक्षण विभागाकडून काही नवीन संकेत मिळाले आहेत आणि त्यामुळे हजारो शिक्षकांमध्ये सध्या थोडं चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. सगळीकडे एकच मोठा प्रश्न विचारला जातोय की काय आता खासगी शाळांमधल्या शिक्षकांनाही कडक टेट पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे का? या पडताळणीचा नेमका अर्थ काय आणि ती का लागू केली जात आहे हे आता समजून घेणं अत्यंत गरजेचं झालं आहे. तर ही सगळी गुंतागुंत सोडवण्यासाठी आज आपण ह्या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. आपण पाहणार आहोत की नेमकी चर्चा काय सुरू आहे, ही टीईटी परीक्षा नक्की असते तरी काय, शासनाचा यामागचा हेतू काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा खासगी शाळा, शिक्षक आणि पालकांवर प्रत्यक्ष काय परिणाम होणार आहे. चला तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. सध्या अशी कोणती बातमी आहे जिने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एवढी मोठी खळबळ उडवून दिली आहे? तर नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार शिक्षण विभाग आता शिक्षकांच्या टेट पात्रतेची अतिशय कडक पडताळणी करण्याच्या तयारीत आहे. आणि लक्षवेधी बाब म्हणजे ही पडताळणी फक्त सरकारी शाळांपुरतीच मर्यादित नाहीये बरं का, तर बिगर शासकीय म्हणजेच खासगी शाळांनाही या प्रक्रियेतून जावंच लागणार आहे. त्यामुळे याची व्याप्ती खूप मोठी असणार आहे. सरकार आता एक नवीन आणि मोठी मोहीम राबवत आहे. या अंतर्गत खासगी, विनाअनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यक शाळांकडून विशेष डेटा गोळा केला जातोय. शाळेतील शिक्षक आवश्यक ती टेट पात्रता पूर्ण करतात की नाही हे यातून बारकाईने तपासलं जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर फक्त शिक्षकांची कागदपत्रेच तपासली जाणार नाहीत, तर संपूर्ण शाळेच्या शैक्षणिक दर्जाचं एक मोठं मूल्यांकनच या प्रक्रियेतून होणार आहे. पण हे सगळं पुढे पाहण्याआधी मुळात ही परीक्षा नेमकी काय आहे आणि ती इतकी महत्त्वाची का आहे हे एकदा क्लिअर करणं गरजेचं आहे. तर पहा, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टेट ही परीक्षा शिक्षणाचा हक्क म्हणजेच आरटी कायद्याअंतर्गत पूर्णपणे अनिवार्य करण्यात आली आहे. जर कुणाला इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गांना शिकवायचं असेल तर त्यांच्यासाठी गुणवत्तेचा एक किमान आणि प्रमाणित स्तर या परीक्षेने निश्चित केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ही अगदी पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचं आयोजन राज्य परीक्षा परिषदेमार्फत केलं जातं. ही काही साधीसुधी परीक्षा नाही, तर शिक्षकांची गुणवत्ता आणि पात्रता सिद्ध करणारं हे एक सर्वोच्च, अधिकृत आणि प्रमाणित माध्यम आहे. इथलं यश म्हणजे पात्रतेवर लागलेली एक अधिकृत मोहरच समजायला हवी. आता थोडा व्यापक विचार करूया. सरकार अचानक ही पडताळणी का लागू करत आहे? या निर्णयामागची मुख्य कारणं काय आहेत ते समजून घेणं खरंच खूप रंजक ठरेल. शासनाचा हा निर्णय प्रामुख्याने 4 भक्कम आधारस्तंभांवर उभा आहे. पहिलं म्हणजे विद्यार्थ्यांना 100% गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याची हमी. दुसरं, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी म्हणजे NEPशी आपल्या व्यवस्थेला जुळवून घेणं. तिसरं, शाळांचं अचूक आणि पारदर्शक रँकिंग ठरवणं. आणि चौथं, कायदेशीर आदेशांचं काटेकोरपणे पालन करणं. हे सगळे घटक एकत्र करून एक अतिशय मजबूत शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचं शासनाचं हे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि कायदेशीर आदेशांबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हे अगदी स्पष्टच केलं आहे की 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी टेट ही पूर्णपणे अनिवार्य अट आहे. यात आता नियमांचं उल्लंघन किंवा कोणतीही सवलत मिळायला अजिबात वाव उरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतिम आहे आणि तो मानणं सर्वच शाळांसाठी बंधनकारक आहे. आता राष्ट्रीय पातळीवरच्या या कठोर नियमांचा स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष काय प्रभाव पडतो ते पाहूया. खाजगी शैक्षणिक संस्थांना या वास्तवाचा सामना नक्की कसा करावा लागणार आहे? सध्या खाजगी शाळांसमोर एक दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला काही तात्काळ आव्हाने आहेत, जसे की अपात्र कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची टांगती तलवार आणि पात्र शिक्षकांना तातडीने कामावर ठेवण्याची वाढती गरज. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या कठोर प्रक्रियेचा अंतिम उद्देश दीर्घकालीन फायदे मिळवणं हाच आहे. यामुळे भविष्यात नक्कीच उच्च दर्जाचं शिक्षण दिलं जाईल आणि शाळांच्या रँकिंगमध्येही मोठी सुधारणा दिसेल. म्हणजे तात्पुरता त्रास हा दीर्घकालीन गुणवत्तेसाठी आवश्यकच मानला जातोय.
सरतेशेवटी या सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर निर्णयांचं शिक्षक आणि कुटुंबांसाठी नेमकं काय महत्त्व आहे? अगदी तळागाळात माणसांवर याचा काय परिणाम होतोय हे आपण समजून घेऊया. जे सध्या शिक्षक आहेत किंवा भविष्यात शिक्षक होऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी पुढचा मार्ग अगदी स्पष्ट आणि थेट आहे. परीक्षेला नोंदणी करणं, आवश्यक ती सगळी शैक्षणिक पात्रता मिळवणं, आपली कागदपत्रे पडताळणीसाठी अगदी रेडी ठेवणं आणि आपल्या अध्यापन कौशल्यात सतत सुधारणा करत राहणं. ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांना आता कोणताही शॉर्टकट किंवा पर्याय नाही. शिक्षकांसाठी हा एक प्रकारे भविष्याचा कृती आराखडाच आहे. कारण हे एक वाक्य आजच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेचं वास्तव अगदी अचूकपणे मांडतं. आजच्या काळात केवळ पदवी असणे पुरेसे नाही, पात्रता आणि गुणवत्ता दोन्ही आवश्यक आहेत. आता फक्त एखादी डिग्री मिळवून चालणार नाही, तर ती डिग्री एका प्रमाणित पात्रतेद्वारे सिद्ध करावीच लागेल. शिक्षण क्षेत्रात टिकून राहण्यासाठी गुणवत्ता ही अत्यंत महत्त्वाची बनली आहे. आणि पालकांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही संपूर्ण प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण याचा थेट संबंध त्यांच्या मुलांच्या भवितव्याशी आहे. जेव्हा शिक्षक प्रमाणित, पात्र आणि उच्च दर्जाचे असतात तेव्हाच विद्यार्थ्यांसाठी एक भक्कम आणि अधिक विश्वासार्ह शैक्षणिक पाया तयार होतो. आणि हाच पाया त्यांच्या उज्ज्वल भविष्याची खरी सुरुवात असते. जसजसा शिक्षण विभाग नियमांच्या कठोर पालनाकडे वळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, तसतसा आपल्या संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर होणाऱ्या या अंतिम परिणामाचा विचार करणं आवश्यक बनलं आहे. एका उत्तम भविष्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रत्येक शिक्षकासाठी टीईटी खरोखरच पूर्णपणे अनिवार्य असायला हवी का, की यात काही सुवर्ण मध्य असू शकतो? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि सखोल विश्लेषणासह. धन्यवाद.